सूत्र जी आहेत ती आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजेत की पूर्व प्लवे भवे लक्ष्मी, एखादा डोंगर आहे, त्या डोंगराचा स्लोप जो आहे तो पूर्वेकडे ज्या वेळेस असतो त्यावेळेला त्या डोंगराची वायव्य वर असते आणि आग्नेय खाली असते. म्हणजे नुसतं पूर्व प्लवे असं जर नसेल तर कॉम्प्रिहेन्सिव्हली बहुव्यापक दृष्टीने पाहता त्यामध्ये वायव्य वर आग्नेय खाली आहे, म्हणजे त्या ठिकाणी अग्नीचं बल अधिक आहे आणि अग्नीचं स्पंदन अधिक आहेत, कारण त्या प्रभागामध्ये पृथ्वी तत्व कमी आहे. जेव्हा पृथ्वी तत्व कमी असतं तेव्हा आकाश, प्रकाश आणि ऊर्जेची स्पंदनं अधिक होतात आणि जेव्हा पृथ्वी तत्व अधिक असतं तेव्हा ऊर्जा तत्व कमी असतं. या साध्या सिद्धांताप्रमाणे या सर्व विषयाची उकल करता येते. त्याला एनर्जी मॅटर इक्वेशन असं शास्त्रामध्ये म्हणतात, ऊर्जा जडत्व सिद्धांत. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम या दिशांना अस्त दिशा म्हणतात. एक डिटेल कोर्समध्ये आम्ही एक थिअरी ऑफ काउंट्स शिकवत असतो पहिल्या वास्तुविशारद कोर्समध्ये. तर तिथे आता लिहून ठेवा तुम्ही, ऊर्जाभार रिलेटिव्ह ऊर्जाभार जो आहे तुलनात्मक, तो आग्नेयेला -2 आहे, दक्षिणेला -4 आहे, नैऋत्येला -6 आहे आणि पश्चिमेला -2 आहे. अस्त दिशा आहेत या. आणि वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट, या सोर्स डिरेक्शन्स आहेत. या सोर्स डिरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह भार जो आहे एनर्जीचा तो वायव्येला +2 आहे, उत्तरेला +4 आहे, ईशान्येला +6 आहे आणि पूर्वेला +2 आहे. पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रभाव जो आहे तो त्या भवनावरती ॲडिशननी जाणवतो. म्हणजे उत्तरेत एक गुण आहे एखादा तर तो झाला +4, ईशान्येत एक गुण आहे तर त्याचा प्रभाव +6, म्हणजे टोटल किती झाला +10. इफेक्ट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी इज जस्ट बाय ॲडिशन. पण ऋण ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो गुणाकारांनी वाढतो. दक्षिणेत दोष असेल तर -4, नैऋत्येत दोष असेल तर -6 आणि दोन्हीचा एकत्रित प्रभाव त्या भवनावरती जो दिसणार आहे तो -24 दिसणार. शुभ ऊर्जेचा प्रभाव हळूहळू निर्माण होतो. आज एक मी बीज घेतलं, ते जमिनीत लावलं, मग त्याचं रोपटं झालं, झाड झालं, वृक्ष झालं, फूल आलं, फळ आलं, छाया आली, एक पिढी निघून गेली. पण ऋण ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो तात्काळ आहे. ते झाड नष्ट करायला किती वेळ लागतो? विल टेक मच टाइम. इमिजिएट रिझल्ट्स. थोडंसं ट्रान्झिट बिघडलं की ऋण ऊर्जेचा प्रभाव त्या भवनामध्ये तात्काळ दिसायला सुरुवात होऊ शकते. कुठल्याही भवनात त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही जाता त्यावेळेला तुमची जी नजर आहे ती अस्त दिशांवर असली पाहिजे.
शुभ ऊर्जांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही तरी चालेल. आपण नेहमी म्हणतो दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरे. आता कुठे नमन करायचं कळत नाही. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरे. सज्जनाला नाही केला नमस्कार काय बिघडत नाही. त्यामुळे एखाद्या भवनात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आग्नेय दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम या दिशांवरती सर्वाधिक महत्त्व दिलं पाहिजे. आणि या दिशांमध्ये जर प्रबल पृथ्वीतत्व आरूढ असेल तर फारशा विपरीत घटना त्या भवनामध्ये दिसून येणार नाहीत. म्हणून त्याला आम्ही एक वन रेमेडी वास्तू म्हणतो. म्हणजे नास्तिक लोक खूप येतात. नास्तिक लोकांसाठीचा हा हुकमी उपाय, त्याला 100-150 म्हणतात. एक 100 किलो लोखंडाची प्लेट आण, ती दक्षिण दिशेमध्ये ठेव. नैसर्गिक कुंडलीत दक्षिण दिशेस मकर राशी आहे, शनीची आहे. त्यामुळे भूगर्भ आणि खाली शनीची सत्ता आहे. जर प्लिंथमध्ये किंवा टाईलच्या खाली ते 100 किलो लोखंड गाडलं तर त्याचा प्रभाव निश्चित प्राप्त होतो. दक्षिणेच्या सर्व यम ऊर्जेवरती बंधन येऊन दक्षिणेची विवस्वान ही शुभ देवता, पितृतत्वाशी निगडीत असणारी देवता किंवा दक्षिण दिशेची अंग देवता जी आहे ती विशेषत्वाने प्रस्थापित होऊन पितरांचे संदर्भ शुभ प्राप्त होतात. म्हणजे यमपदामध्ये हे 100 किलो लोखंड तुम्हाला गाडून टाकायचं. गाडता येत नसेल तर वर ठेवा. वर ठेवताना हातापायाला येता येता लागेल असं वाटत असेल तर त्याला एक पिरॅमिडल असे आकार असतात, हे इथे एक ठेवलं आहे. तिथे अपश्वेता क्षितिज पीता सूत्रानुसार पृथ्वी तत्व जे आहे ते पीतवर्णाचं असल्यामुळे त्याला जर पिवळा रंग देऊन तो पिरॅमिड तिथे ठेवलात तर त्याचा प्रभावीपणे उपयोग होतो. कारण पिरॅमिड जो आहे तो 4 त्रिकोणांचा बनत असल्यामुळे आणि ते 4 त्रिकोण जे आहेत ते सेक्रेड जॉमेट्रीत जोडलेले असल्यामुळे आणि त्या अग्नितत्वापासून पृथ्वीतत्वाची निर्मिती होत असल्यामुळे आणि सेक्रेड फायर लीड्स टू सेक्रेड अर्थ एलिमेंट आणि त्या पिरॅमिडचा बेस जो आहे तो चतुष्कोणाकृती असल्यामुळे त्यामध्ये प्रबल आणि पवित्र पृथ्वीतत्व प्रस्थापित होण्याची संभावना आहे.